मित्रांनो, आज काउंडंग केक म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये शेणी म्हणतो, ह्या कशा एक्सपोर्ट करू शकतोय याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओत बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघत आहात एक्सपोर्ट साठीची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, जर तुम्हाला शेणी एक्सपोर्ट करायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला एक सोर्स शोधायला लागेल. असा कोणतरी व्यक्ती शोधायला लागेल की तुम्हाला एक शेणी स्टँडर्ड साईजमध्ये आणि व्यवस्थित पॅक करून देऊ शकेल. ते एकदा तुमचं अरेंज झालं तर तुम्ही ई-कॉमर्स एक्सपोर्ट थ्रू शेणी इझिली एक्सपोर्ट करू शकता. जेव्हा तुमचं प्रोडक्ट फायनलाइज होतं मित्रांनो, त्याची नेक्स्ट स्टेप करायची आहे की तुम्हाला कंपनी सेटअप करायचं आहे. कंपनी सेटअपमध्ये तुम्हाला मित्रांनो GSTसाठी अप्लाय करायचं आहे. GST काढल्यानंतर बँक अकाउंटसाठी अप्लाय करा. बँकेमध्ये करंट अकाउंट निघाल्यानंतर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड काढून घ्या. इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड काढून घेतल्यानंतर मित्रांनो, बँकेकडून एक ED कोडचं लेटर घ्या. हा ED कोड तुम्हाला पोर्टवर रजिस्टर करायचा. हे जेव्हा पोर्टवर ED कोड रजिस्ट्रेशन होईल तेव्हा तुमचा कंपनीचा सेटअप क्लिअर होतो. ओके. आणि जेव्हा तुमची कंपनी सेटअप होती तेव्हा तुम्ही मार्केट प्लेसच्या KYCला स्टार्ट करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही Amazon किंवा eBayची KYC करायला घ्या. साईड बाय साईड एका पेमेंट गेटवेची, पेपाल असू दे किंवा Payoneer, या दोनपैकी एक पेमेंट गेटवेची KYC करा. जेव्हा मित्रांनो मार्केट प्लेस आणि पेमेंट गेटवेची KYC कंप्लीट होईल, साईड बाय साईड एका शिपिंग कंपनी बरोबर तुम्ही टाईप करून घ्या. त्याच्यामध्ये शिप रॉकेट असेल, इंडिया पोस्ट असेल किंवा शिप ग्लोबल असेल, ह्या कोणत्याही शिपिंग कंपनी बरोबर तुम्ही तुमचं टाईप करून घेऊ शकता. मित्रांनो, ह्यानंतर तुम्हाला करायचं आहे लिस्टिंग. तुमच्या प्रोडक्टचे व्यवस्थित फोटो काढा. तुमचं प्रोडक्ट मार्केट प्लेसवर जाऊन लिस्ट करा. तुमचं व्यवस्थित तिथं SEO करून घ्या आणि SEO झाल्यानंतर तुम्हाला व्ह्यूज यायला चालू होतील. डिपेंडिंग ऑन प्रोडक्ट मित्रांनो, तुम्हाला काही ॲड्स पण रन करायला लागू शकतात. तुमच्या जेव्हा ॲड रन होतील आणि तुमचा व्यवस्थित SEO होईल तेव्हा तुम्हाला ऑर्डर यायला चालू होईल. मित्रांनो, तुमची पहिली ऑर्डर तुम्ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये एक्सपेक्ट करू शकता. जेव्हा तुम्हाला तुमची पहिली ऑर्डर भेटेल तेव्हा ती व्यवस्थित पॅक करा. त्याच्यावर बायरचा ॲड्रेस लेबल लावा आणि शिपिंग कंपनीकडे हँडओव्हर करा. शिपिंग कंपनी हे तुमचं इंडियातलं कस्टम क्लिअरन्स करेल, इंटरनॅशनल शिपिंग करेल आणि ते बायरच्या ॲड्रेसला डिलिव्हर करेल. तर मित्रांनो, हा होता एक ओव्हरव्ह्यू. तुम्ही ई-कॉमर्स एक्सपोर्ट थ्रू काउडंग केक कसे एक्सपोर्ट करू शकता. तर मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला ई-कॉमर्स एक्सपोर्टबद्दल काही क्वेश्चन असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.